नमस्कार. आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. छान अशा साफ करून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता मसाल्याची तयारी आपण करूया. या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा रस्सा भाजी कराल, इथं तुम्ही चिकन मटणही खायचे विसरून जाल. कोथिंबीर घेतली, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, सुक्कं खोबरं आणि लसूण हे मसाले घेऊन आपल्याला शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी करायची. लसूण खोबऱ्याची आधी पेस्ट करून घेऊया. अर्धा इंच आलं, एक 4 ते 5 चिंचेची बोटकं घ्यायची, एक कांदा घ्यायचा मिडियम साईजचा, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि पाणी घालून हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. थोडीशी चिंच शेवग्याच्या शेंगाला रस्सा भाजीला तुम्ही घेऊन पहा आणि त्याची चव इतकी सुंदर लागते. आपल्या शेवग्याच्या शेंगांचा रस्सा भाजी चिंच घालून जर तुम्ही केलीत तर सुंदर चवीची ही भाजी होते. जास्ती चिंच घ्यायची नाही. अगदी पाव किलो शेंगांसाठी 3 ते 4 बोटकं घ्या. आता कुकरमध्ये तेल घेऊया. तेल चांगलं गरम झालं की तेलामध्ये आपल्याला 1 चमचाभर मोहरी घ्यायची, चमचाभर जिरं घ्यायचं. मोहरी छान तडतडली की जिरं घेऊया. छोटा चमचा हळद घ्यायचा, अर्धा चमचा हिंग घ्यायची. छान अशी ही फोडणी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. थोडी कढीपत्त्याची पानं घेऊया आणि छान हा मसाला जो आहे हा परतून घेऊया. त्याच्याबरोबर आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण तेलामध्ये घेऊया. अगदी 4 ते 5 मिनटासाठी खमंग असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रस्सा भाजीचं वाटण कराल त्यावेळेसच याच्यामध्ये पावडर मसाले घाला. पावडर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. शेवग्याच्या शेंगा घेऊया आणि 1-2 मिनटासाठी हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये होणारी ही भाजी आहे. झटपट तर होतेच, पण चवीलाही अप्रतिम होते. चवीनुसार मीठ घालूया आणि गरम पाणी घालूया. गरम पाणी तुम्हाला जेवढं हवं, जेवढं रस्सा भाजी तुम्हाला किती सैल आणि किती घट्ट पाहिजे, किती पातळ किती घट्ट पाहिजे त्याच्यावरती तुम्ही पाणी घाला. हे पहा अशा पद्धतीने. आता एक उकळी काढायची आहे आपल्याला भाजीला आणि मग आपण झाकण लावायचं. पहा इथं हे शेंगदाण्याचा कूट मी 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, पण कूट जर घातलात तर सुंदर चवीची ही शेवग्याच्या शेंगांचं रस्सा भाजी होते. झाकण लावूया आणि फक्त 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. गॅस फास्ट ठेवा. फास्ट गॅसवरती मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि अगदी 10 मिनटामध्ये ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी आपली तयार झाली आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सुंदर अशी ही 2 शिट्ट्यांमध्ये शेंग छान अशी शिजली आहे आपली आणि चवीलाही फार छान झाली आहे. धन्यवाद मंडळी.